ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 20 ते 21 तारखेला जो काही महाराष्ट्राने पाहिलेला प्रकार आहे तो निंदनीय आहे. आपल्यासोबत आजी आहेत. आजींचा भाजीपाला, आजी रोडवर बसल्या होत्या. आजींच्या हातामध्ये स्वतःचा जेवणाचा डबा होता. तो डबा देखील नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून घेऊन गेले. आजीचं म्हणणं असंही आहे की त्यांचा जो काही झालेला खर्च, ज्यांनी तो भाजीपाला आणला होता, ज्या त्या व्यापाऱ्यांकडून, तो त्यांना परत त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि विशेष आजींची परिस्थिती योग्य नाही. आजींचे मिस्टर हे बुद्धीनं थोडेसे अशांत आहेत. एक मुलगाही थोडा बधीर आहे आणि दुसऱ्या मुलाची परिस्थिती ही काम करून खाल्ल्याशिवाय योग्य नाही. त्या सर्वांना धीर देत आजींना हा परिवाराचा गाडा पुढं ओढत त्यांनी त्यांच्या 4-5 मुलींचेही विवाह केलेले आहेत. आणि विशेषतः आजींसोबत जो प्रकार घडला हा निंदनीय आहे. आणि यासाठी आपण ग्रामीण महाराष्ट्राच्या कट्ट्यावरून आजीशी थेट संवाद साधणार आहोत. तर आजी, गेल्या 20 तारखेला जो प्रकार घडला त्या सांगा आजी. ते लोक आले मला उचल म्हणले नाही, काय म्हणले नाही. चौकून याडा टाकला. मी जेवणाचा डबा काढून जेवायला लागले होते. जेवून म्हणलं गोळ्या खावा. हातात असा एक तोंडात घास घातला की त्या लोकांनी भाजीपाला उचलला की माझ्या हातातला डबा बी घेतला आणि डबा पण घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये टाकून दिला की मी म्हणलं बाबा हो मला हे माळवं तरी उचलून घेऊ द्या. मग मला फार वडलं आणि पलीकडं लोटलं आणि मग त्याने सगळं धिंगाणा केला. असं ऐकायचं लागलेले नाही. सगळं उचलून त्या टंपर मध्ये टाकलं. तुम्ही जो काही तुमचा दिवसाचा गल्ला झाला होता, त्याला म्हणलं बाबा हो माझा गला तरी घ्याव द्या. मी त्या गल्यावर अशी पालती पडले तर त्यांनी एका बाजूला लोटून टाकलं. त्या रेडिओमध्ये ह्याच्यात आहे ना फोनमध्ये. त्यांनी ऐकलंच नाही आणि आजूबाजूचे लोक पळून गेले. कोणी उचलू लागायचं ते आले नाही. ते लोक ऐकतच नव्हती. म्हणजे नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी बळजबरीनं हा प्रकार केला. सुद्धा नाही उचला का काय. ते आले की चौकून उचले तर सुटले. तिथं काय करा म्हणून सुद्धा कळाना. आणि ते काय थोडे तितके नव्हते, लय मोठे होते. असं ऐकणात पिकीत राहिला. मग मी करायचं काय. नोटीस दिली नाही, उठा म्हणले नाही. मग त्यांनी माझ्यावर कापून अत्याचार केला. तुमच्या शेजारच्या म्हणजे तुमच्या शेजारी जे लोक होते त्यांचा भाजीपाला उचलून न्यायला? एकाचा नाही नेला, फक्त तुमचा घेऊन. माझा एकटीचाच नेला. त्याच्यात दिसतंय ना मी आज तिथं 30 वर्षापासून बसते. मग त्यांनी आधी का बसू दिलं, कशामुळे बसू दिलं? त्या टायमाला तर अत्याचार करायचा ना त्यांना. मग त्यांना अत्याचार करायचा होता, मला सांगायचं होतं ना. त्यांच्यावर मी काय केलं? मी एकटे बसत होते. आज 30 वर्ष झालं मी त्या जागेवर बसते. त्याच्यानंतर मी आईच्या बाजूला शेजारी बसत होतो स्वतः. मग त्याला माझंच कसं काय दिसलं? त्यांनी मग यांना नेव कुणी दिलाय? त्यांनी मला नेव सांगावा आणि माझी जागा मला द्यावा. तिथे नाही तर कुठेतरी आपल्या नगर परिषद वाल्यांनी जागा द्यावी. माझ्यावर का त्याने अत्याचार केला? मला म्हणते जाऊ वाटा नाही, मला जगू वाटा नाही. मी रोज दवाखाना करते. येईन 10 रुपये देईन. त्या 10 रुपयात माझं कुटुंब चलतोय का? लोकांचे 10 रुपये दिलेले पुरत असतात का? आज 8 दिवस झालं मी घरात बसलेली आहे. ह्यांचे 10 रुपये माझ्या कामाचे नाहीत. मला जागाच पाहिजे आणि माझा यशवा मलाच पाहिजे. आजीचं म्हणणं असं आहे की त्यांची जागा त्यांना मिळाली पाहिजे. राजकीय लोकांनी 4-2 रुपये दिले, त्यावर माझं पोट चालणार नाही, माझा परिवार चालणार नाही. माझा परिवार चालण्यासाठी मलाच या ठिकाणी धडपड करावी लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदनं मला माझी जागा परत द्यावी, अन्यथा त्या ठिकाणाहून चांगली जागा मला मिळावी, असं आजींचं म्हणणं आहे. आपण आजींच्या मुलाशी आपण एक मुलाखत घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे तेही पाहणार आहोत. भैया, पुढं काय प्रकार झाला? पुढे आली आणि डायरेक्ट उचला उचली केली.
मग आम्हाला दिले, नगर अध्यक्ष आले, समधे आले नगर परिषदचे नाही का, तर ते म्हणले तुम्हाला जागा देतो, घरकुल देतो. नंतर त्यांनी असं बघितलं बी नाही, आणि नंतर येणं बी नाही, काहीच नाही. काहीतरी करूच म्हणले, आम्हाला फक्त आयला म्हणून गेले. नगर अध्यक्ष साहेब आले, ते नगर अध्यक्ष स्वतः तिथलचे हे आले, ते समजा नगर परिषदचे लोक येऊन गेले, 4-2 रुपये देऊन गेले. त्यांनी आमचं भागणार नाही घर कुटुंब. आता मी काय करू, इथं गेलो तर आम्हाला इथं जागेवर बसून बी द्यायला नाही. तर नगर परिषदचे लोक येतात. मी काल दुकान लावायला गेलतो इथे, पण नाही लावून दिली. म्हणजे ते काहीच करायला नाही, असं केलं त्यांनी. फक्त मरू म्हणजे बी द्यायला काय- तर जगू बी द्यायला. मग मी येऊन तिथं फाशी घेणार, मरू पण द्यायला तर जगू पण द्यायला, दुकान पण लावू देईना. मग आज आम्ही काय करायचं? ह्याचे 10 रुपये आमच्या काय कामाचे? ह्याचं काय कामाचं नाही. मला जागाच पाहिजे. काय केलं का? तर ग्रामीण कट्ट्यावर भैयांनी सांगितल्या प्रकारे आजीचं म्हणणं आहे की जोपर्यंत मला जागा मिळणार नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी लवकरच जाऊन फाशी घेईल. म्हणजे आजीचं या ठिकाणी मन एवढं दुखावलेलं आहे माझा अपमान की केलेला आहे त्यांनी तिथं. त्याच्या बीडच्या- आईचा अपमान हे करतात का? करतात काय महत्वपणाची ह्याच्या? मी गरीब माणूस आहे, मी यांना काहीतरी बरोबर करणार. जितका माझा अपमान केलाय मी त्यांचा अपमान करणार. आजीचं म्हणणं आहे नगर परिषदेनं माझा खूप मोठा अपमान केलेला आहे. नगर परिषदेनं मला माझी आज मी जागा 30 मिळवून द्यावी. वर्ष झालं त्या जागेवर बसते. 30 वर्षापासून मी त्या ठिकाणी स्थायिक आहे आणि माझ्या मुलाला तरी किंवा मला एक तरी मुलगा माझा मुका आहे, माझा नवरा येडा आहे. मी काय करायचं? तुम्ही जगू द्यायला, मरू द्यायला. तुमच्या जागेपासून येऊन मी नाही फाशी घेतली तर माझ्या बापाने मला पैदाच केलं नाही. आणि आमचं घर बघा पुन्हा परिस्थिती. आजीची परिस्थिती पाहता खरंच निंदनीय आमच्याकडे काय पाहणं कुणाचं आहे. हे नाही. मी कुणाचा आजीचं काय घर गुन्हा केलता? हे पाहण्याजोगं नाही. महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं घरकुलांच्या मोठ्या मोठ्या योजना राबवल्या. त्याचा फायदा राज्य सरकारच्या अधीन सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना झालेला आहे. परंतु आज दुर्दैवी गोष्ट घडल्यानंतरही आजीचं घर पाहण्यासाठी योग आला आणि आजीचं घर हे पाहण्याजोगं नाही. पाऊस जर आला तर पावसात डुबत होता आम्ही. घर पाण्यामध्ये जात आहे. पाण्यात जातं म्हणजे आता पाऊस घरामध्ये येते. चारही ठिकाणाहून पाणी येत आहे. पत्रे फुटलेले आहेत, भिंत फुटलेली आहे. शेजाराच्या घराचा सहारा आजीला आहे म्हणून आजी ह्या घरामध्ये स्थायिक आहेत. राज्य सरकारनं तात्काळ ही मदत जाहीर करून त्यांना घरकुल तसेच बीड नगर परिषदच्या अधीन असलेली जागा त्यांना भाजीपाला विक्रीसाठी किंवा इतर व्यापारासाठी देण्याकरिता आजींचं म्हणणं आहे आणि ते आपण दिली पाहिजे. ह्या गोळ्या आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अपंग मुलाची परिस्थिती काय आहे? एक पोरगा माझा मुका आहे, ते मोलमजुरी करून खाते. मग त्या मुलाची, त्याच्या लेकराची काय परिस्थिती होणार? मी करत होते तर मला पण करू देणार. मग आम्ही जगायचं कशावर? आम्हाला शेत नाही, पोत नाही, राहायला घर नाही. काय करायचं आम्ही? आम्ही जगायचं कसं? रस्त्याला बसलो तर तुम्ही रस्त्याला पोट भरू देणार. येऊन आम्ही लोकांचा माल आणतो, त्या लोकांच्या माला 2 रुपये काढितो, लोकांचे देतो, आमच्या पोटाला खातो. ते पण तुम्ही खाऊ देणार तर आम्ही जगायचं कसं? कसं जगायचं आम्ही? मोठ्याला का तुम्ही हात घालीत नाही? गरीबाला का तुम्ही हात घालता? माझी जागा तुम्ही येऊन मोजून दिली तेव्हाच मी तिथं येऊन दुकान लावी. काल माझं पोरगा दुकान लावाय गेलं, परत फेकून दिलं. काय करायचं? माझं घंट्याला दुखत आहे, मला बीपीचा आजार आहे. आजी ह्या गोळ्या तुम्ही बीपीच्या मला हे दाखवल्या. बघा, ही एक गोळी, ही एक गोळी, ही एक गोळी, ही एक गोळी, ही एक गोळी. इतक्या गोळ्या मी रोज खाऊन मी उन्हात बसते. ते पण मला तुम्ही करू देणार. मग मला जगायची काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? तुमच्या ऑफिसमध्ये येऊन नाही मी फाशी घेतली तर माझं तुम्ही हे करा. तुम्ही मला 10 रुपये देतात, त्या 10 रुपये मी किती दिवस खाईन? किती दिवस माझा कुटुंब खाईन? मी कष्ट केला इरभर तर संध्याकाळी आम्हाला खायला भेटत आहे. आणि नाही आम्ही कष्ट केलं, देईन कोण आम्हाला? देईन कोण?
किंवा मला नको घर, नको मला दार, माझ्या लेकराला नोकरी आहे का चाकरी आहे, नवरा बघितला यार. आज म्या ह्या व्यवसायावर 5 पोरींचे लग्न केल्यात, 2 पोरांचे लग्न केल्यात. त्या टायमाला तुम्ही का अडवायला नाही? जशी जुनी मंडी उठली तशी मी त्याच जागेवर आहे. मग तुम्ही माझ्यावर का अत्याचार केला? तुमच्या आईवर केला असता का? मी काय केलं तुमचं? मी चोरी करीत होते का काय वाईट वागत होते? माझं वय आहे किती? का माझ्यावर असं केलं? मी तुमच्या दारात येऊन मी फाशी घेईन. तर नक्कीच आजींचं नगर परिषदेला आव्हान आहे. नगर परिषदेनं तात्काळ आजीची दखल घ्यावी आणि आजीला एक चांगलंसं घरकुल मंजूर करून द्यावं. तसेच आजीला नगर परिषदेच्या हद्दीतील भाजी मंडीतील एक जागा आजीला त्यांच्या नावे करून त्यांना द्यावी अशी त्यांची म्हणणं आहे. आणि पुढे त्यांचा परिवार कसा जगेल हा त्यांचा उदरनिर्वाहाचा एकमेव हेतू आणि एकमेव ते ठिकाण होतं असं आजीचं म्हणणं आहे. तर ग्रामीण कट्टावर आपण पुढं भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. तर आताच आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.